नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपलं ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, राष्ट्रीय पोषण अभियान 1 सप्टेंबरपासून सुरू झालेलं आहे आणि 1 सप्टेंबरपासूनच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना डाटा एंट्री करणे हे गरजेचं आहे। आणि त्यांनी डाटा एंट्री हे कशा पद्धतीने करणार आणि कोणती ॲक्टिव्हिटी कधी सिलेक्ट करायची, फोटो कसा अपलोड करायचा, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर आजच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। तर पहा, 1 सप्टेंबरपासून राष्ट्रीय पोषण अभियानाचे जन आंदोलन सुरू झालेले आहे आणि याच्यामध्ये काही आपल्याला एंट्री करायची आहेत, म्हणजे डाटा एंट्री करायची आहेत। तर त्या कशा पद्धतीने करायचे, काय करायचं, याची सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। आता आपण पाहूया की पोषण अभियानमध्ये एंट्री कशा पद्धतीने करायचे। बघा, मी गुगल क्रोम ओपन करत आहे, तुम्ही गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आणि गुगल क्रोम ओपन केल्यानंतर सर्च या बटनावरती पोषण अभियान हे सर्च करायचं आहे। बघा, ज्यावेळेस तुम्ही पोषण अभियान हे सर्च करणार आहे त्यावेळेस बघा अशा पद्धतीने पेज ओपन होते। तर इथं आपल्याला कोणत्याही बटनाला हात लावायचा, फक्त डाटा एंट्री असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी फक्त टच करायचं आहे। बघा, ज्यावेळेस आपण डाटा एंट्रीवर क्लिक करणार आहे त्यावेळेस आपल्याला इथं यूजर नेम आणि पासवर्ड ओपन होणार आहे। पहा, आणि आपला जो यूजर नेम आणि पासवर्ड जो आपल्याला आपल्या सुपरवायझरने दिलेला आहे किंवा आपल्या विभागाकडून जो आपल्याला पोषण अभियानचा यूजर नेम आणि पासवर्ड आलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। पहा, तर पहा, मी इथं माझा यूजर नेम आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे। ज्या कोणी महिलांना त्यांचा पासवर्ड काय लिहिला आहे हे आठवत नाही आहे किंवा सारखं सारखं त्यांना लॉग इन करायला लागते, त्यांनी इथं रिमेंबर मी या बटनावरती क्लिक करायचं आहे। आणि ज्यांना कोणाला आपण काय पासवर्ड लिहिला आहे हे दिसत नाही, त्यांनी डोळ्यासारखं जे बटन आहे त्या बटनावरती क्लिक करून पाहायचं आहे की आपण कोणता पासवर्ड टाकलेला आहे किंवा आपण टाकलेला पासवर्ड बरोबर आहे का ते। तर बघा, अशा पद्धतीने पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही लॉग इन या बटनावरती क्लिक करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ॲक्टिव्हिटीचा असा फॉर्म ओपन होणार आहे। पहा, इथं आपल्याला ग्रुप आपोआपच येणार आहे, थेम आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। तर बघा, मी इथं 6 तारीख म्हणजे आजची डाटा एंट्री एंट्री करणार आहे, त्यामुळे आजच्या आपल्याला जे शेड्यूल दिलेलं आहे त्याप्रमाणे शक्यतो एंट्र्या करा आणि प्रत्येक अंगणवाडीला फक्त 5च एंट्र्या करायच्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही शेड्यूलप्रमाणे एंट्री केली तर तुम्हाला जास्त एंट्र्या करण्याची गरज पडणार नाही। तर आज आहे ग्रोथ मॉनिटरिंग, तर मी ग्रोथ मॉनिटरिंगवर क्लिक केलेलं आहे। पहा, ऑर्गनायझर तर MOW येणार आहे। लेवल बघा, आपण अंगणवाडी लेवल सिलेक्ट करायचे आहे, त्यानंतर आपली अंगणवाडी सिलेक्ट करायची आहे। हे खूप महत्त्वाचं आहे, आपली कोणती अंगणवाडी आहे किंवा आपला अंगणवाडीचा नंबर किती आहे हे पाहून व्यवस्थितपणे आपली अंगणवाडी सिलेक्ट करायची आहे। मी माझी अंगणवाडी सिलेक्ट केलेली आहे। बा, त्याच्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करायची आहे। तर इथं ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये मी वरती थीम सिलेक्ट केल्यामुळे इथं आपल्याला फक्त ग्रोथ मॉनिटरिंगचेच ऑप्शन आलेले आहेत। पहा, तर इथं ग्रोथ मेजरमेंट मी घेत आहे, तुम्हाला जे कोणती घ्यायची आहे ते तुम्ही घेऊ शकताय। तर अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथं डेट भरायची आहे। पहा, आणि मी हे आजचं भरत आहे, त्यामुळे मी इथं डेट सिलेक्ट करताना मी 6 तारीख घेणार आहे। आणि आपल्याला किती तारखेपासून किती तारखेपर्यंत, तर 6 तारखेपासून 6 तारखेपर्यंतच असं हे करायचं आहे, त्यामुळं इथं नंतर 6 तारीख सिलेक्ट करायची आहे। आता इथं आपल्याला फक्त पार्टिसिपेंट किती होते, म्हणजेच की प्रत्यक्ष लाभार्थी किती हजर होते हे टाकायचं आहे। हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करून टाकू शकताय। इथं महिला टाकत आहे मी, पुरुष आणि मुले अगोदर टाकले, इथं महिला टाकत आहे मी। आणि इथं एंडोसलेंट गर्ल म्हणजेच की किशोरवयीन मुली भरायच्या आहेत। पहा, तर अशा पद्धतीने किशोरवयीन मुलींनी भरल्यानंतर आपल्याला फक्त सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। बघा, ज्यावेळेस तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहे त्यावेळेस तुमची डाटा एंट्री कंप्लीट होणार आहे। बघा, मी याच्या अगोदर 5 माझ्या एंट्र्या पूर्ण केलेल्या आहेत, त्यामुळे मला असे आले की रिक्वेस्ट डिनाईड, म्हणजे यू कॅन परफॉर्म अप टू 5 ॲक्टिव्हिटीज, म्हणजेच की मी माझ्या 5 ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेल्या आहेत, मी 5 ॲक्टिव्हिटी भरलेल्या आहेत, त्यामुळे मी आता इतर कोणतीही ॲक्टिव्हिटी भरू शकत नाही आहे। तर तुम्ही आज 6 तारीख आहे, आज ग्रोथ मॉनिटरिंग आहे आणि मी तुम्हाला शेड्यूल देते, त्या शेड्यूलप्रमाणेच तुम्ही कोणती अंगणवाडी म्हणजे कोणती ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करायची आहे किंवा कोणती थीम सिलेक्ट करायची आहे ते संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे। तर त्या पद्धतीनेच तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। पहा, तर पहा, आपल्याला आपल्या ऑफिसकडून
असं शेड्यूल आलेलं आहे की कोणत्या तारखेला कोणता कार्यक्रम घ्यायचा. तर या पद्धतीनेच आपण सर्व कार्यक्रम घ्यायचे आहेत. आज मी 6 तारखेचं घेतलं बघा. तर मी तो ग्रोथ मॉनिटरिंग घेतलं, म्हणजेच की वजन उंची मोजण्याचंच मी भरलेलं आहे. आणि 1 ते 5 पर्यंत आपल्याला ॲनिमिया करायचं होतं. ज्या महिलांचं 1 ते 5 पर्यंत ॲक्टिव्हिटी भरायची राहिली तर त्यांनी 1 ते 5 पर्यंत फक्त ॲनिमिया सिलेक्शन करायचं आहे. आणि ज्या महिला इथून पुढे भरणार आहेत पहा, त्यांनी या डेटनुसार दिल्यानुसारच सर्व व्यवस्थित माहिती भरायची आहे. आणि ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करताना ह्या दिलेल्याप्रमाणेच, म्हणजे की समजा आता उद्या 7 तारीख आहे तर उद्याही आपल्याला ग्रोथ मॉनिटरिंगच घ्यायचं आहे, दुसरी इतर कोणतीही ॲक्टिव्हिटी घ्यायची नाही. तर 6 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आपल्याला ग्रोथ मॉनिटरिंग घ्यायचे आहे. 11 तारखेला आपल्याला कम्प्लिमेंटरी फीडिंग घ्यायचं आहे, म्हणजेच की जे 6 महिन्याची बालकं असतात किंवा त्याच्या आतील जी बालकं असतात, ज्या महिला फीडिंग करतात, तर त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे. त्यामुळे तुम्ही सर्व व्यवस्थित माहिती बघून घ्या. आणि या पद्धतीने शेड्यूल तुम्हाला आहे. हे 19 तारखेपर्यंत शेड्यूल आहे. तर पहा इथं 19 तारखेपर्यंत हे शेड्यूल आहे. आणि पुढचं 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत तुम्ही पाहू शकताय की 20 तारखेला पोषण आणि शिक्षण घ्यायचं आहे. 21 तारखेला एक पेड माँ के नाम. अशा पद्धतीने तुम्ही सर्व थेम ज्या आहेत ॲक्टिव्हिटीच्या त्या सर्व सिलेक्ट करायच्या आहेत. ज्या तारखेला जी थेम दिलेली आहे तीच तुम्ही निवडायची आहे. एकूण 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला हे सर्व करायचं आहे. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी प्रत्येक अंगणवाडी फक्त आपल्याला 5च ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. त्यामुळे सर्वांनी दिलेल्याप्रमाणेच ॲक्टिव्हिटी भरा. आणि ॲक्टिव्हिटीची जी नावं भरायची आहेत किंवा दिनांकानुसारच ते नावं त्यांनी भरून घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे भरणार आहेत बा, त्यावेळेस तुम्हाला फक्त 5च ॲक्टिव्हिटी भरावी लागणार आहे. आणि जर तुम्ही इतर कोणत्याही ॲक्टिव्हिटी घेत गेला तर तुम्हाला ती प्रत्येक वेळेस भरतच राहावं लागणार आहे, ते बंद होणार नाही. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करताय त्यावेळेस तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे दिनांक दिले त्या दिनांकाप्रमाणेच आपली अंगणवाडी व्यवस्थित सिलेक्ट करा, आपलं ॲक्टिव्हिटीची थेम व्यवस्थित सिलेक्ट करा. हे सर्व सिलेक्ट करणार आहेत त्यावेळेस तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. कोणत्या माता भगिनींना ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करताना किंवा पोषण अभियानमध्ये एंट्री करताना अडचण येत असेल तर त्यांनी कमेंट करून मला नक्की कळवा. मी तुमची कमेंट वाचून तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर पहा इथं एंट्री करताना अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे की इथं फोटो अपलोड करायचा आहे. तर इथं मी अगोदरच 5 एंट्री भरलेल्या आहेत, त्यामुळे मी इथं फोटो अपलोड करू शकलेले नाही आहेत. परत ज्यांनी फोटो अपलोड केले नाहीत त्यांनी दररोजचे फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. आणि फोटो अपलोड करताना 2 MBच्या आतच फोटो असावा, जेणेकरून ते फोटो लवकर अपलोड होतील. तर ब्राउज फाईलवरती ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्ही अल्बममध्ये सिलेक्ट करायचं आहे. जो कोणता फोटो तुम्ही टाकणार आहे पहा, तो फोटो तुम्ही अगोदर PNGमध्ये सिलेक्ट करून बघा. डॉक्युमेंटमध्ये त्याला PNGमध्ये सिलेक्ट करून घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंटमध्ये सिलेक्ट केलेला फोटो इथं भरणार आहे तिथं ओके बटन येत आहे. मी अगोदरच्या माझ्या ॲक्टिव्हिटी भरलेल्या आहेत आणि त्यामुळे मी इथं फोटो अपलोड करू शकत नाही आहे. तर हा फोटो अपलोड करताना तुम्ही 2 MBच्या आत फोटो असणे आवश्यक आहे. जर तुम्ही कॅमेऱ्यातून डायरेक्ट आहे असा फोटो घेतला तर तो फोटो जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला तो फोटो घेऊन त्याची PDF बनवावी लागणार आहे 2 MBच्या आत. त्यावेळेसच तुम्हाला हा फोटो जाणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये काहीही लिहायचं नाही, फक्त सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. याच पद्धतीने सर्वांनी आपली डाटा एंट्री ही दररोजच्या 5 एंट्र्या करून घ्यायच्या. जर तुम्हाला काही अडचण येत असेल डाटा एंट्रीमध्ये एंट्री करण्यास तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेविकांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्या योग्य पद्धतीने डाटा एंट्री ह्या करू शकतील. आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. आणि अजून जर तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.